या बातमीवर आपली नजर कायम असेल। मात्र आता वळूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे। भारतापाठोपाठ आता जपाननेही ड्रॅगनला मोठा दणका दिलाय। जपानने चीनमधनं भारतात येणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची ऑफर दिली आहे। आता जपानचा ड्रॅगनला मोठा धक्का। भारतात येणाऱ्या कंपन्यांना देणार सबसिडी। चीनमधनं भारतात येणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देणार जपान। भारतानं चीनची आर्थिक कोंडी केल्यानंतर आता जपाननेही ड्रॅगनला दणका द्यायची तयारी सुरू केली आहे। जपाननं चीनमधून भारतात येणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची ऑफर दिली आहे। या संदर्भात चीनकडून मालाचा पुरवठा कमी करण्यावर जपानचा भर आहे। भारताला जवळपास 50 बिलियन येन एवढी मदत जपान सरकार करीत आहेत। पुढच्या 15 वर्षामध्ये 0.1% या रेट ऑफ इंटरेस्टने मदत करणार आहे। ही जी किंमत आहे जवळपास 3500 कोटी रुपयाची आर्थिक मदत जपान सरकारने भारताला दिलेली आहे। सध्या जपानी कंपन्यांची पुरवठा साखळी मुख्यतः चीनवर अवलंबून आहे, पण कोरोना साथीमुळे जपाननं चीनकडून मालाचा पुरवठा कमी करायला सुरुवात केली आहे। त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे जपान आता भारताकडे आजारातनं मुक्त होणारी प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहतोय। त्यामुळे फार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आणि आता पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या घडामोडींकडे। बातमी मराठवाड्याला दिलासा देणारी। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 98% पोहोचलाय। त्यामुळे धरणातनं 2637 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। आज सकाळी जायकवाडी धरणातील पाण्याच्या साठ्याची नोंद 97.57% इतकी होती। सध्या धरणात 6181 क्युसेक्सनं आवक सुरू आहे। पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरणाच्या 2 मुख्य गेटमधनं पाणी सोडण्यात येतंय। यामध्ये दरवाजा 10 आणि 27 हे दोन्ही दरवाजे अर्ध्या फुटानं उघडण्यात आलेत। यातनं 1040 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग केला जातोय, तर जलविद्युत केंद्रातनं 1589 क्युसेक्सनं गोदावरीत पाणी सोडलं जातंय। आज दरवाजाच्या मशीनचं पूजन करून नंतर पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पडली। झाल्यानं टीव्ही पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झालं होतं। त्यांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। हा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पवारांनी दिलेत। तर पुण्यातलं लॉकडाऊन उठवताना वेगवेगळी मतं होती। टप्प्याटप्प्यानं अनलॉकचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा होता। व्यापाऱ्यांच्या आग्रहामुळे लॉकडाऊन उठवावा लागला असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला। ती एक अतिशय दुःखद घटना घडली आणि ती घडल्यानंतर मी त्या दिवसापासून आपल्या मीडियाच्या समोर आलो नाही। बाकीचे काही माझे सहकारी त्या ठिकाणी आले, परंतु मी ताबडतोब विभागीय आयुक्त आणि PMC कमिशनरला सूचना दिल्या की त्याच्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे आणि ससूनच्या डीनला त्याबद्दल आपण त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे की काय नक्की घडलेलं आहे। सोमवारी अहवाल आल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। व्यापारी वर्गांनी इतकं मोठ्या प्रमाणावर आमच्याकडं मागणी केली। आम्ही स्वतः म्हणतो उठवा, तुम्ही का उठवत नाही? ज्यावेळेस आपण बाजार थांबवला होता, म्हणजे भाजी मंडई आपली हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यावेळेस प्रेशर आलं। इंडस्ट्री सुरू झाली। काही म्हणले की आमची रोजीरोटी त्या इंडस्ट्रीवर अवलंबून आहे। आपण उद्योगनगरीमध्ये कारखाने सुरुवातीच्या काळामध्ये सुरू केले आणि मग नंतर हळूहळू ते वाढवलं।